वऱ्हाडी, मालवणी, खानदेशी, अहिराणी आदी 60 बोलीभाषा महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. त्यांच्यामुळेच मराठी भाषा समृद्ध झाली आहे. बोलीभाषा या संवादाचं माध्यम तर आहेतच, शिवाय त्या समाजाची स्पंदनं आहेत. अशा बोलीभाषांमधील साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित करणे, लोकांसमोर आणणे हे मराठी भाषेचे संवर्धन असेल, असे प्रतिपादन शारदा प्रकाशनचे प्राध्यापक संतोष राणे यांनी आज केले. निमित्त होते मराठी भाषा आजची परिस्थिती आणि साहित्य संस्था या परिसंवादाचे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 34व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे शहर शाखेने या परिसंवादाचे आयोजन केले होते, जे के मीडियाच्या ज्योती कपिले, अस्मिता वाचनालयाचे किशोर भोईर आणि कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज वैद्य यांचा या परिसंवादात सहभाग होता. यावेळी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत ठाण्यातील पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला. प्राध्यापक राणे पुढे म्हणाले, मराठी ही जगातील सर्वात समृद्ध भाषा असल्याचं आपण नेहमीच सांगतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यानुसार भाषा बदलते, पण भाषा संवर्धनाचा विषय पुढे येतो तेव्हा फक्त प्रमाण भाषा गृहीत धरली जाते. बोलीभाषेचे संवर्धन, तिचे जतन किंवा त्या साहित्य निर्मिती व्हावी अशी मागणी करताना फारसं कोणी दिसत नाही. आणि त्यामुळे केवळ प्रमाण भाषेचा विचार करून भागणार नाही, तर त्या ठिकाणच्या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी जतनासाठीही प्रयत्न होणे नितांत गरजेचे असून त्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेने प्रयत्न करावेत. हे प्रयत्न शाळांमधून सुरू आहेतच, पण आता प्रत्येक महाविद्यालयातून अशी छोटी छोटी संमेलने, परिसंवाद आयोजित केले तर मराठी भाषा टिकेल, असं प्राध्यापक राणे यांनी म्हटलं आहे. भाषा संवर्धन आणि बालसाहित्य या विषयावर ज्योती कपिले यांनी आपले विचार मांडले. लहान मुलांना लिखित मजकुराचा आस्वाद घेता यावा यासाठी चित्रलिपी, स्पर्शज्ञान याचा सदुपयोग करून घ्यायला हवा. मुलांना जे समजेल त्या भाषेत सांगितलं तर त्याचा आनंद त्यांना उपभोगता येईल. मुलांना गोष्टी ऐकण्यातून जो आनंद मिळतो तोच आनंद गोष्टी वाचतानाही मिळाला तर ती खऱ्या अर्थाने साक्षर होतील, असे मत सौ कपिले यांनी व्यक्त केले. मराठी बालसाहित्याची पुस्तके ही शहरी भागांमध्ये दिसतात. मराठीत चांगले लिहिता वाचता येणाऱ्या मुलांसाठी असे बालसाहित्य उपलब्ध आहे, पण आता नवीन अभ्यासक्रमामुळे ही पुस्तके वाचणाऱ्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा रस्ता धरावा लागेल. त्यामुळे अजून एखाद्या पिढीनंतर या मराठी पुस्तकांचे नेमके काय होईल हे सांगता येणार नाही. यासाठी प्रकाशकांनी पुढाकार घेऊन उत्तमोत्तम बालसाहित्याची निर्मिती करावी, असे मत कपिले यांनी व्यक्त केले. वाचन संस्कृती टिकवण्याबरोबरच सामाजिक भानही ग्रंथालयांनी जोपासले तर भाषेचे नक्कीच संवर्धन होईल, असे प्रतिपादन अस्मिता वाचनालयाचे संचालक किशोर भोईर यांनी केले. भाषा संवर्धनासाठी राजाश्रयाची गरज नाही तर लोकाश्रयाची गरज असल्याचं ते म्हणाले. कारण राजाश्रय घेतला की आपण सरकारशी बांधलेलं राहतो, त्यांच्या सगळ्या धोरणांना पाठिंबा द्यावा लागतो आणि त्यामुळे भाषा संवर्धन हे लोक चळवळीतून व्हावे, असे मत श्री भोईर यांनी व्यक्त केले. मराठी भाषेची आजची स्थिती अतिशय चिंताजनक असून यासाठी आपण महाराष्ट्रातील मराठी भाषिकच जबाबदार असल्याचं मत ॲडव्होकेट मनोज वैद्य यांनी व्यक्त केले. आज मराठी कुटुंबातील माणसेच एकमेकांशी इंग्रजी किंवा हिंदीत संवाद साधतात, त्यामुळे इतर भाषिकांचे फावते. मराठी ही आता केवळ मातृभाषा राहिली नसून ती राज्यभाषा आहे, तसा सरकारी आदेश आहे. मग या राज्यभाषेचा सन्मान आपणच करायला हवा, असंही वैद्य यांनी म्हटलं आहे. इतर भाषांचा आम्ही द्वेष नाही करत, आवश्यक तिथे इंग्रजी शब्द असावेत, पण सर्व स्तरावर राज्यभाषा म्हणून मराठी शिकणं हे अधिक श्रेयस्कर राहील. भाषा संवर्धनाचा प्रश्न हा केवळ मंत्रालय किंवा शासकीय खात्यांवर अवलंबून नाही, तर तो आपल्या समाजाचा प्रश्न आहे. तरच जगातील अनेक भाषांना जे साध्य झालं ते मराठी भाषेलाही साध्य करता येईल आणि मराठी भाषेवरील संकट दूर होईल, असं मत ॲडव्होकेट वैद्य यांनी व्यक्त केलं. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या
34व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ठाण्यातील प्रशांत मोरे, महाराष्ट्र टाइम्स, संजय सोनवणे, आपलं महानगर, विनोद साळवी, दिनमान, सुरेश सोंडकर, ठाणे वैभव, प्रज्ञा सोपारकर, पुण्यनगरी आणि प्रज्ञा म्हात्रे, लोकमत या पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी विनोद साळवी, प्रज्ञा सोपारकर आणि संजय सोनवणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि परिसंवादाचे सुसंवादक मोरेश्वर बागडे हे होते. तर डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे यांनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर कार्यकारिणीचे पंकज पाडाळे, राजश्री डोईफोडे, मनमोहन रोगे, विनोद पितळे, मनीष वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.